खताच्या भावामध्ये 25% वाढ झालेली असताना त्यावर घरचं झालं थोडं निवायन धाडं घोडं अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली। सरकारनं एकतर प्रचंड भाव वाढवलेत आणि त्याच्यावर कमी म्हणून की काय हे दुकानदार 2700 रुपये क्विंटलचा DAP त्या ठिकाणी 3600 रुपये क्विंटलनं विकू लागलेले। युरिया 350 रुपये त्या ठिकाणी पोतं विकू लागलेले आहेत। शेतकऱ्याची प्रचंड लूट होत असताना या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि या राज्याचे कृषी मंत्री, मुख्यमंत्री तिकडं मदमस्त आराम करायला लागलेले आहेत। आज शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतकऱ्याला देशोधडीला लागत असताना आज शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेळेवर खत मिळत नाही आणि जे मिळतो त्याला प्रचंड असा चढ्या भावाने त्या ठिकाणी घ्यावा लागतो। माजलगाव तालुक्यात काही शेतकऱ्यांचा तक्रारी होत्या की त्यांना 3600 रुपये क्विंटलनं त्या ठिकाणी DAP घ्यावा लागला। त्याच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही कृषी विभागाकडे तक्रारी सादर केल्या आणि कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी या दुकानावर कार्यवाही करायला भाग पाडलं। खरं तर माजलगाव तालुक्यामध्ये दत्त कृषी सेवा केंद्र, अजून गणेश कृषी सेवा केंद्र आणि नमन कृषी सेवा केंद्र या 3 दुकानाच्या तक्रारी आल्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं कृषी अधिकारी यांनी या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे आणि या दुकानाच्या दुकानाचं जे काही लायसन आहे ते रद्द करण्याचे प्रस्ताव कृषी अधिकारी यांनी पाठवण्याचे त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जर कृषी अधिकाऱ्यांनी या दुकानदाराचे परवाने रद्द करण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये कृषी ऑफिसला कुलूप ठोकण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करेल।